नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. माझ्या आई बाबांचं घर आहे आणि माझ्या बाबांनी ह्या घराचं नाव जानकी निवास असं ठेवलंय. जानकी हे माझ्या आजीचं नाव आहे, तर ह्या घराचं नाव आजीवरून ठेवलेलं आहे. पहिलं जुनं घर होतं आमचं, ते कोसळून आता हे नवीन. तरी ह्या घराला पण आता किती वर्ष झाली, खूप 2009 साली बांधलेलं घर आहे. आता या घराला पण खूप वर्ष झाली. हा, ही सगळ्यात मोठी ठेव आहे आमच्या कोलते घराण्याची. हे बाकडं मला वाटतं 1937 साली आपलं ज्यावेळेला घर बांधलं गेलं, तर 1937 सालापासूनचं, तेव्हापासूनचं हे अंगणात तेव्हा असलेलं हे बाकडं आहे. याला आम्ही बाकडंच असं म्हणतो, अजून काय याला वेगळं नाव नाही आहे. तर हे याच्यावर आमचे आजोबा बसलेले आहेत. माझे दादा करत नाहीत, घरातल्या बायका कोणी सहसा इझिली या बाकड्यावर बसत नाहीत. तर माझे काका श्रीधर हरी कोलते, त्यांची ही जागा होती बसायची. तर ह्या जागेवर ते बसायचे आणि गावातल्या अनेक मोठ्या मोठ्या सभा आमच्या अंगणात झालेल्या आहेत. तर हे बाकडं त्याचं साक्षीदार आहे. सो अशी ही ठेव आहे आमची, आम्ही जपून ठेवलं आहे. हे बाकडं खूप सुंदर आहे बघा, त्याची डिझाईन वगैरे, तेव्हाचं कोरीव काम वगैरे सगळं. आता आम्ही त्याला थोडं दुरुस्त करून त्याला सेव्ह केलेलं आहे. म्हणजे हे बाबांचं घर आणि हे माझ्या काकांचं घर. तर काकांच्या घरामध्ये तुम्ही बघाल ना, इथे तर हे काळे दगड आहेत. हे जे काळे दगड आहेत ना, हे जे काळ्या दगडांची भिंत दिसते, तर आमचं घर या अशा काळ्या ठोकवलेल्या, जसं राजवाड्याच्या भिंती कशा होत्या तेव्हा काळे दगड कसे वापरले गेले होते, तसेच सेम काळ्या दगडांचं घर होतं आमचं. म्हणजे माझं जे बालपण गेलंय तर ते ह्या अशा काळ्या दगडांच्या मोठ्या घरामध्ये मी लहानाची मोठी झाली. तर आता हे काळे दगड एक आठवण म्हणूनच राहिली आहे, म्हणून ते फ्रंट वॉलला लावलेले आहेत. मी आणि वहिनी आता आम्ही फिरायला चाललोय संध्याकाळी. 6:30 झालेत, तरी सुद्धा 6:30 काय 7 वाजत आलेत, तरी पण हा एवढा उजेड आहे बाहेर. जरा लवकर बाहेर पडायचं ठरवलं होतं, पण झोपलो. एवढी मी झोपले ना की उठायलाच होत नव्हतं. म्हटलं तर जरा चला आम्ही जरा असंच फिरून येतो, चला तुम्हाला पण घेऊन चालते. जरा पण बघत नाहीये माझ्याकडे. रायनो, तू रागवलायस, तुला घरी नाही घेतलं? बाबा कुठे गेले? बाबा, रायनोची आई. हॅलो रायनो, साई कुठे गेला? बघा का रायनो बिलकुल बघत नाहीये ना. आई बाबा नाहीयेत, तर तो रुसून बसलाय, तोंड त्या बाजूला करून बसलेला आहे. रायनोला म्हटलं फिरायला चल, तर तोंड वाकडं करून बसलेला आहे माझ्याकडे. आता मी समोर ना आले तरी पण नाही, ढिम्म बघत आहे. म्हटलं बाबा कुठे नेतो फिरायला, तिकडे चल, तर निघाला. ही काकी आईचा दाखव मला. आईचा दाखवते व्हिडिओ, तुला बरेच व्हिडिओ दाखवते. थोड्या वेळाने येते संध्याकाळी आणि मग सगळे व्हिडिओ दाखवते. हा, सध्या आता तुझी ही पिशवी मी नेऊन देते. का हातात घेतलेलं काम पूर्ण करते ना. हे माझ्या काकीचं घर आहे. हे माझ्या बाबांचं दुकान होतं. आत्ता माझे बाबा नाही आहेत, तर पूर्वी असं ही फ्रंट साईड दिसते अशी नव्हती, तर या बाजूला फ्रंट साईड होती. आणि हे पूर्ण पंचकृषीतलं हे एकमेव दुकान होतं. तेही आम्ही कोसळलं, आता नवीन बांधलं, कारण ते फार दगडाचं होतं, जुनं होतं. आणि ही एक मळी आहे. ह्या मळीचं नाव आहे खातवणीची मळी. सगळ्यात मोठी मळी आहे ही. असं शक्यतो शेतीसाठी ज्या मळ्या असतात त्या लहान असतात. तर ही आमची, आणि ह्या 2 मुली आहेत, तर ही आमची खातवणीची मळी, जी लावायला भातशेतीच्या वेळेला लावायला खूप माणसं बोलवायला लागायची. आणि मी पण हे कधीतरी काम केलेलं आहे. चला रसिका वहिनी, कुठे चालली तू? चल ना फिरायला जाऊया. हा, खालनं मठातनं जातो तिकडनं तिकडे. हे दुकान आहे, भाऊ माझा दादा बसतो या दुकानावर. प्लस हे बघा, हे एक दुकान आहे. हे सगळं बाबांच्या काळात बाबांनी बांधून ठेवलेलं आहे. पण इथे काय असतं वहिनी आता ह्या दुकानांमध्ये? स्टोर रूम्स आहेत ह्या.
दुकानाचा, त्या दुकानाचा जर काही माल असेल, कांदे वगैरे भरून ठेवतो ते सगळं आहे. एक वाडी मंडळाला त्यांची भांडी ठेवायला दिलेलं आहे. आणि आम्ही लहान होतो त्यावेळेला इथे एक बोरवेल आहे. तर ही बोरवेल होती, असं पाणी पंप काढायचे. आता तिथे मोटार लावलेली आहे. आणि हा जो एरिया होता हा इथे ST स्टँड म्हणून होतं. बाबांनी महामंडळाला, ST महामंडळाला ही जागा ST पार्किंगसाठी दिली होती. आता हे सगळं असं अस्ताव्यस्त झालं आहे, पण असं सगळं होतं इथे पूर्वी. आणि ही एक छोटीशी बाग होती आहे, म्हणजे आत्ता पण नारळ आहेत, आंबे आहेत, तर असं सगळं आहे इथे. केळी आहे, हे सगळं आहे. हे आहे माझं गाव, हे आहे माझं माहेर मुरगाव, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. हा ना, हा त्याला रायनोला म्हटलं तुझी आई कुठे गेली, बाबा कुठे गेले, म्हटलं चल येतोस तर आमच्या बरोबर. तर आलाय फिरायला. मी भक्ती वहिनी, रसिका वहिनी, आम्ही असंच वाडीत फिरत संध्याकाळी कुठे कुठे अजून गेलो, अजून कोणाकोणाला भेटलो, हे सगळं मी उद्याच्या व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू.